निखिलाजी, या पत्रकार परिषदेची वेळ दुपारी 3ची होती आणि जवळपास 1 तास आधी या पत्रकार परिषदेची प्रसार माध्यमांना कल्पना देण्यात आली। त्यामुळे ही तातडीची पत्रकार परिषद आहे। एकनाथ शिंदे हे त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आहेत। तुम्हाला त्यांच्या ठाण्यातील घराबाहेर नेमकी काय दृश्य आहेत ही मी दाखवतो। मोठ्या संख्येनं राष्ट्रीय असेल, प्रादेशिक असेल, सगळा मीडिया एकनाथ शिंदे जे सध्या महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर प्रसार माध्यमांची ही गर्दी, प्रसार माध्यमांचे हे कॅमेरे आपण बघू शकतो। मोठा पोलीस बंदोबस्तही आहे आणि एक एक करून एकनाथ शिंदे यांचे सहकारी, पक्षातील सहकारी त्यांच्या निवासस्थानी येऊ लागलेले आहेत। त्यात प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, दादा भुसे आणि रवींद्र फाटक या मंडळींचा, या नेते मंडळींचा समावेश आहे। थोड्याच वेळात प्रसार माध्यमांना पत्रकार परिषदेसाठी आत सोडलं जाईल। पण एकनाथ शिंदे जे महाराष्ट्राचे सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, नेमकी आपली काय भूमिका जाहीर करतात याकडे लक्ष असेल। याकडे प्रसार माध्यमांचीही उत्सुकता आहे, महाराष्ट्रातल्या मतदार जनतेची उत्सुकता आहे, अन्य राजकीय पक्ष लक्ष लागून आहे की नेमकं काय होत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात। आणि दिल्लीत भाजपचे केंद्रीय नेतेही एकनाथ शिंदे यांच्या या पत्रकार परिषदेकडे लक्ष ठेवून असतील। बघा, आज जर संख्याबळ बघितलं महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेत तर 131 भाजपचे आमदार, त्यांना अपक्षांचा पाठिंबा असं मिळून जवळपास संख्याबळ हे 136 पर्यंत पोहोचतं। 57 हे शिवसेनेचे आमदार, त्यांनाही काही अपक्षांचा पाठिंबा आहे। हे संख्याबळ जवळपास 60 ते 61 पर्यंत पोहोचतं आणि 41 अजित पवार NCPचे आमदार। त्यामुळे पूर्ण भक्कम असं बहुमत आज महायुतीकडे आहे। पण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत क्रमांक 1 ला भाजप पक्ष आहे। त्यांचा दावा ते वेळोवेळी मांडता आहेत, कार्यकर्ते किंवा नेत्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या सहकारी मित्रपक्षांच्या माध्यमातून। पण एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांची, त्यांच्या सहकाऱ्यांची इच्छा आहे की हे पद एकनाथ शिंदे यांना यासाठी मिळावं, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या गेल्या, त्यांची प्रतिमा जनतेपुढे ठेवली गेली। लाडकी बहीण ही योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या नावाने जनतेपुढे आणली गेली आणि ही संकल्पना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा वेळोवेळी दावा प्रचाराच्या काळात असेल किंवा आत्ताही असेल, त्यांचे सहकारी नेते, कार्यकर्ते, नवनिर्वाचित आमदार हे वेळोवेळी मांडत आहेत। आपल्याला संपूर्ण 4 महिन्यामध्ये 3 पक्षांमध्ये लाडकी बहीण या योजनेचं श्रेय घेण्यावरून चढाओढ ही बघायला मिळाली। नक्कीच जनजी, पुन्हा एकदा आपण पाहूयात की एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद काही वेळातच सुरू होणार आहे। हालचाली या ठिकाणी वाढलेल्या आहेत। मीडिया देखील आता एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आहे। अद्याप मीडियाला आत सोडण्यात आलेलं नाही, मात्र एक एक करून नेते तिथे दाखल होत आहेत। कदाचित हे सगळे नेते या ठिकाणी पोहोचल्यानंतर ही पत्रकार परिषद होईल। सत्ता स्थापनेच्या हालचाली एकीकडे जोरात असताना भाजपचा मुख्यमंत्री होणार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती दिल्लीमधून मिळते। अशा वेळेला उद्या महायुतीची बैठक अमित शहा यांच्या सोबत होणार आहे आणि त्यामध्ये या सगळ्यावर तोडगा काढला जाणार आहे। तर पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश तुखंडे यांच्याकडे। दिनेश, आता आणखी कोणते आमदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यानंतर पत्रकार परिषद सुरू होणार आहे का? त्याचबरोबर महायुतीचे 3ही नेते उद्या दिल्लीमध्ये जातील आणि दिल्लीमध्ये अमित शहांसोबत त्यांची बैठक होईल। यामध्ये मुख्यमंत्री कोण हे ठरवलं जाईल किंवा प्रोफाईल काय असेल हे ठरवलं जाईल? बघा, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी आहे, प्रसार माध्यमांची गर्दी आहे। पण आतापर्यंत त्यांचे 4 सहकारी हे ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी आले आहेत। त्यात दादा भुसे, रवींद्र फाटक, तसंच प्रताप सरनाईक आणि संजय शिरसाट हे 4 नेते सहकारी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आलेले आहेत। आणखीही काही त्यांचे सहकारी नेते इथे येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। खरं तर 3ची वेळ होती पत्रकार परिषदेची, पण आता 3 वाजलेले, साधारण 3:30 वाजलेले आहेत। अर्धा तास पत्रकार परिषदेला उशीर आहे, पण तातडीची पत्रकार परिषद आहे यासाठी की 1 तासापूर्वी सर्व प्रसार माध्यमांना या पत्रकार परिषदेचा निरोप आहे। तर नक्कीच पत्रकार परिषदेसाठी आता मीडियाला आत सोडलं जात आहे।
तर काही वेळातच ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे. त्यासाठी दादा भुसे, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक हे देखील एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. सांगा बाबा. महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. संजय शिरसाट हे देखील आता एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. काही वेळातच एकनाथ शिंदे यांची ही पत्रकार परिषद सुरू होईल. शिंदे आपली कोणती भूमिका मांडतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे. भाजप सर्वाधिक जागा मिळवून मोठा पक्ष ठरलेला आहे. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार असं भाजपचे नेते सांगतायत आणि दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची देखील माहिती आहे.